नमस्कार, मी चिन्मयी सुमित, मराठी शाळांची सदिच्छा दूत. मराठी अभ्यास केंद्र आणि शालेय शिक्षण कृती समन्वय समितीतर्फे आम्ही मराठी शाळांसाठी काम करतो, हे आपण सर्वजण जाणताच. आत्ताच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या अनेक शाळांच्या इमारती ह्या धोकादायक आहेत असं जाहीर करून त्या शाळा जमीनदोस्त करण्यात येत आहेत. पण त्यांचं पुढे काहीच घडत नाही आहे. ह्याचं ढळढळीत उदाहरण म्हणजे माहीम पश्चिममधील एक शाळा, मोरी रोडवरची शाळा, ही 3.5 वर्ष जमीनदोस्त करून झालेली आहे आणि तिथे कुठल्याच पद्धतीची पुनर्बांधणी त्या इमारतीची झालेली नाही. अशी परिस्थिती असताना त्याच परिसरातली आता दुसरी शाळा धोकादायक जाहीर करून ती शाळासुद्धा जमीनदोस्त करण्याचे प्रयत्न महानगरपालिकेचे आहेत. त्याच्यासाठी जेव्हा आम्ही आवाज उठवला तेव्हा आम्ही ऑडिट नेमू असं सांगण्यात आलं होतं पुन्हा एकदा. आणि त्याच्यातला एक जो निकाल मिळाला तो ही इमारत दुरुस्त करून वापरता येईल असा मिळालेला असतानासुद्धा पुन्हा आणखीन एक समिती नेमून तिचा आपल्याला हवा तसा रिपोर्ट सादर करून ही इमारत जमीनदोस्त करण्याचे महानगरपालिकेचे प्रयत्न आहेत. ज्या शाळा CBSE किंवा ICSE बोर्डाच्या आहेत महानगरपालिकेच्या, त्या मात्र इमारती त्यांना असं वाटतं की त्या अगदी भरभक्कम आहेत आणि त्यांचं कुठल्याही पद्धतीचं ऑडिट करून त्या धोकादायक कधीच जाहीर केला जात नाही. हे जे सारं राजकारण चाललेलं आहे हे आपण असंच बघत बसणार का? ह्या स्तरातल्या विद्यार्थ्यांचा, निम्न आर्थिक स्तर असलेल्या विद्यार्थ्यांचा हा हक्क आहे की त्यांना 3 किलोमीटरच्या परिघामध्ये त्यांना महानगरपालिकेच्या शाळेने शिक्षण दिलं पाहिजे. असं असताना हे जे राजकारण चाललेलं आहे ते आपण असंच बघत बसणं हे योग्य नाही. यासाठी आंदोलन उभारावं लागणार आहे फार मोठं. ते आंदोलन कशा पद्धतीचं असावं, त्याचं स्वरूप काय असावं, त्याची दिशा काय असावी हे ठरवण्यासाठी उद्या रविवारी 11 वाजता न्यू माहीम स्कूल, छोटानी मार्ग, माहीम पश्चिम इथे एक सभा आयोजित केलेली आहे. आपण कृपया त्या सभेला प्रतिसाद द्यावात उत्तम. आपण तिथे उपस्थित राहावं आणि विचारविनिमयाने आपण ह्या आंदोलनाची दिशा ठरवावी. मी तिथे असणार आहे, तुमची वाट बघते आहे, तुमचा प्रतिसाद अपेक्षित आहे. नमस्कार, जय भीम.